तर नमस्कार मित्रांनो, तर कसं काय, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सो आज सुट्टी होती मला, जो मस्तपैकी रेडी वगैरे झालो. त्याच्यानंतर मॅगी बघत बघत आयपॅडवरती मस्त मॅशेबल इंडियाचा नवीन एपिसोड बघत होतो, समीरा रेड्डीचा. तर त्यांचं मस्त हाऊस वगैरे होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं असंच टाईमपास वगैरे केला. मस्तपैकी कॉफी वगैरे बनवून येतो, बिकॉज कॉफीशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आपली. कॉफी इज द बेस्ट. त्याच्यानंतर मग फटाफट मला एक पार्सल कुरिअर करायचा होता. तो सकाळी सकाळी मी डॉट 9:30ला पोचलो आपल्या पोस्ट ऑफिसला, बिकॉज तिथे टाईमवर पोचलं तरच आपलं पार्सल कुरिअर होतं. त्याच्यानंतर मग आलो होतो थोडंसं बाहेर. आलो होतो सेरेन मेडोज नाशिकमध्ये. इथे सगळे लक्झरी बंगलोज आहेत. नाशिकमधला बेस्ट रेसिडेन्शियल एरिया आहे. सो तिथे माझं कोणतरी राहतं, सो त्यांना भेटायला आलो होतो मी इथे. आणि मग तिथून जात असतानाच नाशिकमधलं फेमस सिग्नेचर वेट सम्राट बिल्डिंग दिसली. तर नाशिकचं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह घर आहेत आणि इथं अजून एक हा टॉवर पण होतं. एकदम क्लासी रेसिडेन्सी आहे. होप्स आपण एक दिवस एवढे रिच होऊ की आपण इथे एक घर घेऊ शकतो सेरेन मेडोजमध्ये, बंगला वगैरे. त्याच्यानंतर मग आलो होतो, शनिवार होता, असं म्हटलं शनिदेवाच्या पाया पडायला आलो होतो. मग त्याची पूजा वगैरे घेतली आणि मग फायनली संध्याकाळी आलो होतो दिव्या ॲड लॅब्समध्ये पुन्हा एकदा 3:30 बघायला. एक नंबर भारी पिक्चर आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मम्मीने मस्त पाणीपुरीचा बेत केला होता, मस्तपैकी पाणीपुरी हाणली. त्याच्यानंतर मग परत थोडा वेळ बाहेर आलो होतो. मग थोड्या वेळ मस्तपैकी बग्गाची लस्सी पिली आणि आणि मस्त लस्सी वगैरे पिऊन झाले आणि मग मी फायनली घरी आलो आणि मग ब्लॉग वगैरे एडिट केला. मग झोपूया, बिकॉज होते सकाळी सकाळी ऑफिस जायचं. सो भेट होते त्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.